नमस्कार. हळद रुसली कुंकू हसलं मालिकेच्या इंटरेस्टिंग प्रोमोमध्ये आपलं स्वागत आहे. आपण पाहतोय आज ज्या वेळेला नवरीने सगळ्यात पहिले घरात स्वयंपाक करायचा तर शिरा तिखट करून ठेवला. हे ज्या वेळेला आपल्या कृष्णाचं लक्ष देतं त्यावेळेला कृष्ण छान गोड शिरा बनवून सगळ्यांना वाढते. कुणाला ती घडलेली हकीकत माहीतही नसते. तर ही सगळी हकीकत आपली बाजूबाई आढळरावांना सांगत असते आणि ते सांगितल्यावर खरंच किती कौतुक वाटतं त्या दोघांना की आपली ही जी सून आहे ही घर एकवटून ठेवेल आणि सगळे दुःख तिच्या पदरात घेईल आणि सगळ्यांना सुखच देईल. हे घर ती एकजुटीने सांभाळू शकते, सगळ्यांना सांभाळू शकते. तर आपल्याला पाहायला मिळेल की आता समर वडिलांकडे 2 लाख रुपये मागायला जातो मदत म्हणून आणि आपल्या वडिलांकडनं मदत मिळावी म्हणून त्यांना भावनिकरित्या ते इमोशनल होईल अशा शब्दातच तो बोलतो आणि वडील इमोशनल होतातही. मुलाला पैसे आता सांगतात की तू कृष्णाकडे घे, मी तिच्याकडे ठेवले. आता हे ऐकल्यानंतर तो तिच्याकडे जातो आणि वापस येतो. आता इथे गैरसमज निर्माण करण्यासाठी पूजा तिथे कांगावा करू लागते की माझ्या नवऱ्याला पैसे हवे होते. तर तो तिथे तिच्या लहान्या आपल्या भाऊजाईकडे गेला आणि तिने अपमानच केला, आपल्या नवऱ्याला पैसे दिले नाही. तर इथे कृष्णा म्हणते की भाऊजी तुम्ही माझ्याकडे पैसे मागायला आलो तर मला सांगितलं का नाही. तर इथे एकेरी भाषेतच समोर तूच मला सांगितलं का नाही असं कृष्णा ज्यावेळेला म्हणते त्यावेळेला पुन्हा एकदा आपली ही जी आहे ना नवी नवरी थोरल्या सुनबाई पूजाबाई ही म्हणू लागते की माझ्या नवऱ्याला एकेरी नावाने हाक नाही मारायची, ते मोठे म्हणत पूजाने पुन्हा एकदा कृष्णाला चांगलंच कात्रीत धरलेलं आहे. कृष्णावरती संकटांवर संकट पाठवणं जणू काही तिचा जन्मसिद्ध हक्कच आहे आणि दरवेळेला तिला कात्रीत पकडून सगळ्या घरासमोर तमाशा करायची पूजाची जी सवय आहे त्या गोष्टीला आता सगळेजण वैतागलेले. दुष्यंत मात्र इतका संतापलेला असतो पण कृष्णाने त्याला शांत राहा सांगितलेलं असतं. आता आढळराव या सगळ्या प्रक्रियेवरती काय बोलणार आणि काय निर्णय घेणार आणि अगदी सगळ्या गोष्टींच्या चाव्या पूजाला हव्या आहेत तशा त्या तिला मिळतील का, हे सगळं पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.